अजित पवार सध्या जाहीर सभांमधून शरद पवारांवर उघडपणे निशाणा साधतात। शरद पवार संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य करतात अशी टीका अजित पवारांनी केली होती। त्यावर शरद पवारांनी दादांना बालबुद्धी म्हटलंय। पाहूया। राजकारणामध्ये बालबुद्धी हे त्यांचं वैशिष्ट्य असे अनेक लोक असतात आणि ते बालबुद्धीने काही बोलत असतात, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आपण? अजित पवारांना शरद पवारांनी थेट बालबुद्धी म्हटलंय। काहींचं बालबुद्धीसारखं वैशिष्ट्य आहे, त्या बालबुद्धीनुसार ते बोलतात अशी बोचरी टीका शरद पवारांनी केली आहे। आता पवारांनी अजितदारांना बालबुद्धी का म्हटलं, तर अजित पवारांचं शरद पवारांचं वक्तव्य। आपल्या वक्तव्यातून शरद पवार संभ्रम निर्माण करतात आणि सोयीस्कर भूमिका बदलतात अशी टीका अजित पवारांनी केली होती। आमचे पवार साहेब असं का स्टेटमेंट करतात की लोकांच्या मध्ये संभ्रमावस्थाच झाली पाहिजे, लोकांनी डोकं खाजवायला सुरुवात केली पाहिजे। आता ही कुठला नवीन डाव टाकला, पहिला दुसरा तिसराच टप्पा झाला, तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं बारामतीचं, दुसऱ्या दिवशी मुलाखत देऊन टाकली। आम्ही काँग्रेसच्या बरोबर जाण्याची शक्यता आहे का कसं, असं पेपरला मी वाचलं। ते सोयीस्कररित्या त्यांची भूमिका बदलत असतात। त्याचा मी काय फार व्यवस्थित नाही, कारण कसं आहे की राजकारणामध्ये बालबुद्धी हे त्यांचं वैशिष्ट्य असे अनेक लोक असतात आणि ते बालबुद्धीने काही बोलत असतात, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आपण? शरद पवारांनी अजित पवारांना बालबुद्धी म्हटलं आणि याआधीही अनेकदा शरद पवारांनी अजित पवारांना अधिक माहिती नाही असं सांगून ऑन कॅमेरा उघडं पाडलंय। शिंदे बंड करून सुरतला गेल्यानंतरही अजित पवार त्यावेळी यात भाजपचा हात दिसत नाही असं म्हटले होते। त्याचवेळी शरद पवारांनी त्यांना अधिक माहिती नाही असं सांगून दादांना उघडं पाडण्याची संधी सोडली नव्हती। आताच्या घडीला कुठलाही भाजपचा मोठा नेता किंवा मोठा चेहरा तिथं येऊन काही करतोय अजून आता तरी दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। मोठा नेता असे अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती आहे ते पाहून त्यांनी हे विधान केलेलं असावं। इथं प्रत्यक्ष लोक हलवणं आणि हे ऑपरेशन करणं, याच्यामध्ये आज श्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसतात। पण अजित पवारांना इतकी स्थानिक माहिती जरूर आहे, परंतु गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हा लोकांना अधिक माहिती, राज्याच्या बाहेरची। राष्ट्रवादीत काका पवारांच्याच विरोधात बंड करून अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादी पक्षाची कमानच आपल्या हाती घेतली। संघर्ष कुटुंबापर्यंत पोहोचला। बारामतीत पवार विरुद्ध पवार अशीच लढत झाली आणि आता टीका बालबुद्धीपर्यंत आली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।